जिल्ह्याच्या अंदर जो माणूस त्याला ठेवायचा आहे तोच तिथं राहणार, त्याला नाही ठेवायचा त्याचं काम कितीही मोठं असू द्या त्याला साईडनंच फेकल्या चाललं. आता आम्हीही राजीनामे देऊ, पण आम्हाला राजीनामा दिले तर बापू वरतं हे दाखवणार की त्यांचा काहीच फरक पडणार नाही. पक्षातून बी सोडून गेले तर हेच वरतं दाखवतील आणि हेच दाखवत आले. जे पक्ष सोडून गेलेत लोक त्याच्याबद्दल हेच दाखवण्यात आलं की तो काहीच कामाचा नाही, पक्षाचाच नाही. अरविंद सावंत साहेबालाही आम्ही निवेदन दिलं. अरविंद सावंत साहेबांना तरी कमीत कमी याच्यात लक्ष घालायला पाहिजे होतं आणि एका निष्ठावान शिवसैनिकाला हे सुकृत नगरसेवकपद द्यायला पाहिजेच होतं. अगर एखाद्या निष्ठावान शिवसैनिकाला दिलं असतं ना तर शहरात एक मेसेज चांगला गेला असता. आता महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे आपल्या पक्षाची हे आम्हाला माहीत आहे, पण कमीत कमी आमच्या शहराच्या अंदर एक मेसेज तर चांगला गेला असता की एक निष्ठावान शिवसैनिकाला दिलं बा. काहीच नाही. पैशाची उलाढाल काय केली ते नाही माहिती. कसं काय पैशाचं देवाण घेवाण आम्ही आता ठरवलेलं आहे की आम्ही आता मुंबईला जाऊ, सामूहिक राजीनामे देऊ. आम्ही सामायिक राजीनामे देऊ. उत्तर विभागाच्या जवळी पदाधिकारी आहेत, तिथं सर्व पदाधिकारी उभे आहेत. इथं युवाचे उपशहर प्रमुख, मी उपशहर प्रमुख, शिवसेनेचा हे प्रभाग प्रमुख, हे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, हे आम्ही सर्व आता मुंबईला जायची तयारी करणार आहोत 1-2 दिवसाच्या अंदर. आणि मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न करू. उद्धव साहेबालाही भेटण्याचा प्रयत्न. पाचवं नाव ते पक्षाच्या अंदर फक्त हे 4 लोक जे ठरवतील तेच जिल्ह्याच्या अंदर उरावलं. नितीन बापू देशमुख, गोपाल दातकर,